सूर्योदय आणि सूर्यास्त सगळ्या गोष्टी एकदम सुंदर. पाणी कितपर्यंत असतं बघा पूर्ण ही गॅलरी जी आहे आपली सेंट्रल पायलन ही आपली 43 मीटर उंचीवर आहे. ही आता मधला जो पायलन आहे ना तर आता क्रेन लावली आहे. क्रेन लावलाय तो. ते गॅलरी आहे ना. ते गॅलरी दोन्ही बाजूच्या गॅलरी आहेत आपल्या आणि दोन्ही बाजू वरच्या गॅलरी. पुलाच्या वरती 150 फुटावर लोकांना सगळा निसर्ग पाहता येणार आहे. कोयनेचा हे बॅकवॉटर आहे, शिवसागर जलाशय आहे. त्या जलाशयाची पाहणी केली. किती काम पूर्ण झालंय आणि कधीपर्यंत हा लोकांसाठी खुला होईल? जवळपास तापोळा आहेरचा जो आपला नदीवरचा पूल आहे त्याचं 95% काम पूर्ण झालेलं आहे आणि मला वाटतं पुढच्या महिन्याभरामध्ये वाहतुकीला म्हणजे पूल चालू होईल. विविंग गॅलरी जी आहे विविंग गॅलरीचं काम एक 2-3 महिने त्याला 2 महिने लागतील आणि त्यामुळे विविंग गॅलरी कंप्लीट झाल्यावर अगदी लोकांना या पुलाचा वापरही करता येईल, आनंदही घेता येईल आणि जवळपास या तापोळा आहेरच्या पुलामुळे 45 ते 50 किलोमीटरचा वळसा जो आहे या पुलामुळे लोकांचा वाचतो आहे आणि जेव्हा पूर्ण उतार होऊन जातो आता ह्या मे एंड जूनपर्यंत उतार झाल्यावर इकडे तिकडे जाण्याची जी काही परिस्थिती असते आणि किंवा पावसाळ्यामध्ये जाणं येणं अतिशय मोठं गैरसोयीचं आणि जिकरीचं होऊन जातं. अशा वेळेस या पुलाचा वापर पूर्णपणे लोकांना फायदा होईल. पलीकडची जी काही सगळी गावं कांदाट खोऱ्यामध्ये ही या पुलामुळे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, पर्यटनाला चालना मिळणार आहे, मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील. कारण समोर जर पाहिलं आपण तर पूर्ण निसर्ग आहे आणि त्यामुळे या पुलाचं महत्त्व आहे. याच्यामुळे वेळ वाचेल, त्याचबरोबर लोकांचं जे काही पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, त्या प्रदूषणाला आळा बसेल आणि विविंग गॅलरीमधून पूर्णपणे नदीचं आणि निसर्गाचं जे काही सौंदर्य आहे ते त्यांना आनंद घेता येईल. हा तापोळ्यामध्ये महाबळेश्वरमधून आलेले लोक जे आहेत इथं बोटिंगसाठी येतात आणि बोटिंगसाठी आल्यानंतर त्यांना विविंग गॅलरीमधून इथला निसर्ग पाहता येईल आणि खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना याचा लाभ होईल. साहेब, तुमचं बऱ्याच वर्षापासूनचं हे स्वप्न होतं हा पूल होणं हे तुम्ही मागे एकदा पाहणी केली होती या पुलाची, आज ते स्वप्न पूर्ण होते. खरं म्हणजे आनंद आहे आणि समाधान आहे की ह्या भागामध्ये अतिशय दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागातल्या लोकांना सोयीसुविधा आपण दिल्या तर या सोयीसुविधा देत असताना त्यांचं जे काही स्थलांतरण आहे की नोकरीनिमित्त ते मुंबई, पुणे, ठाणे अशा शहरामध्ये जे काही नोकरीनिमित्त जातात, व्यवसायानिमित्त जातात, आज इथं अशा प्रकारच्या व्यवस्था झाल्यामुळे, इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे इथं स्वतःचा रोजगार निर्माण होईल, पर्यटक येतील, इथं स्वतःचा व्यवसाय लोक करतील आणि त्याचबरोबर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हाही पूल आपण जोडतो आहे, ती कनेक्टिव्हिटी आहे. त्याचबरोबर तापोळा ते आपटी ही देखील तिसरी कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ही कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जवळपास किती लांबूनचा वळसा आहे तो, म्हणजे 80-90 किलोमीटरचा जो वळसा आहे तो या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या ब्रिजमुळे हा वळसा वाचेल, लोकांचं वेळ वाचेल, इंधन वाचेल, सगळंच हे काय जे काय आहे ते त्यांना सोयीचं होईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथले लोक स्वतःच्या पायावर उभे राहतील, इथं रोजगार उपलब्ध होईल. इथं लोक आता वेगवेगळ्या प्रकारची आज इथं मुनावळ्याला आपण वॉटर स्पोर्ट केलेला आहे, त्याचबरोबर वाशिवटा, मुनावळे ते वाशिवटा आपण रोपवे करतो आहे, भूतवेश्वरचा विकास आराखडा त्या ठिकाणी बनवला आहे, तोही देखील पूर्ण करतो आहे आपण आणि सगळं जे काही जावळीचं खोरं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेली सगळी भूमी आहे. इकडे प्रतापगड आहे, इकडे मकरंदगड आहे, इकडे वासोटा किल्ला आहे, अनेक गड आहेत तिथे आणि मोठ्या प्रमाणावर निसर्ग आहे. हे कोयनेचं बॅकवॉटर आहे आणि यामध्ये
शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर क्लस्टर शेतीचं देखील आम्ही गट शेतीचं आवाहन केलेलं आहे, सेंद्रिय शेतीचं आवाहन केलेलं आहे. आणि या भागामधले लोक जे पर्यटक येतील त्यांना होमस्टे करणं, त्यांना इथं ट्रेनिंग देणं, इथे बांबूपासून देखील बाय प्रॉडक्ट तयार करणं, हे असे अनेक जे काही उद्योग आहेत या भागामध्ये सुरू झाले. तर मला वाटतं इथून नोकरीनिमित्त जाणारा जो इथला तरुण आहे तो बाहेर जाणार नाही. आता उलट होईल की गावाकडून शहराकडे लोक जातात, शहराकडून गावाकडे अशी आता ही सगळी यंत्रणा, ही सगळी व्यवस्था पाहिल्यानंतर लोक पुन्हा इकडे येऊ लागलेत. आणि माझं स्वप्न ते आहे, आमची संकल्पना ती आहे की इथल्या तरुणाला रोजीसाठी रोजगारासाठी आपला गाव सोडून इतर शहरांमध्ये जाण्याची वेळ येऊ नये. जे गेलेले आहेत ते पुन्हा वापस आले पाहिजे. साहेब, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, ज्या ठिकाणी अटल सेतू झाला, मिसिंग लिंक आपल्या कार्यक्रम जिथंच झाला, मात्र महाबळेश्वर सारख्या टापोळ्याच्या ठिकाणी हा एवढा मोठा ब्रिज, केबल स्टे ब्रिज बांधताय, काही आव्हान या ठिकाणी होतं का आणि कशा पद्धतीनं आपण हे सगळं? नाही, फार चॅलेंजिंगच आहे हा, पण चॅलेंजिंगच हा पूल आहे. कारण इथं मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस असतो, वादळ असतं, धुकं असतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये या पुलाची निर्मिती करणं हे देखील एक चॅलेंजच आहे. आणि आज महाबळेश्वर तापोळा आपण रस्ता चांगला केला आहे, तो देखील आपण केलेला आहे. इथून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एवढी आपण सगळी कनेक्टिव्हिटी जवळ आणतो आहे की मोठ्या प्रमाणावर शेवटी ज्या भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर आपण चांगलं करतो, कनेक्टिव्हिटी आपण त्यांना चांगली देतो, त्या भागाचा विकास होतो. आता उचाटमध्ये आपण बोटॅनिकल गार्डन करतो आहे, नॅचरोपॅथी सेंटर करतो आहे, अनेक या ठिकाणी जे नवीन प्रयोग जे आहेत ते आपण करतो आहे. त्यामुळे मला वाटतं इथला पूर्णपणे हा भाग जो आहे हा दुर्गम भाग म्हणतात, परंतु या दुर्गम भागामध्ये कायापालट विकासाचा झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचा लोकांना, गावकऱ्यांना फायदा होईल. साहेब, एक वेगळा प्रश्न होता. काल तुम्ही शपथविधीला गेला होता, त्यावेळी पंतप्रधानांच्यात आणि तुमच्यात नेमकी चर्चा काय झाली? तो व्हिडिओ जास्त व्हायरल होते आता लोकांनी खूप वेळ लोकांनी तो स्टेटस ठेवलेला आहे. तुमच्यापाशी थांबले यावर शपथविधीपेक्षा महाराष्ट्रात तुमची चर्चा असते. नाही, त्यांनी ते नेहमीच माझ्या अशी अतिशय प्रेमाने, त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. आणि कारण ते काम करणारा, कष्ट करणारा, मेहनती कार्यकर्ता त्यांना आवडतो. आणि मी देखील जाहीरपणे सांगत असतो की प्रधानमंत्री मोदी साहेब हे एकही सुट्टी न घेता काम करणारे प्रधानमंत्री 2014पासून आपण आतापर्यंत पाहिले नाहीत. आणि त्यामुळे मी देखील जाहीरपणे त्यांना सांगत असतो आणि ते देखील माझी माहिती घेत असतात. कारण हेलिकॉप्टरचं जे 3 दिवसापूर्वीचं जी घटना झाली, इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं, त्या बाबतीत देखील त्यांनी आस्थेवाईकपणे माझी विचारपूस केली आणि काळजी घेण्याच्या सूचना केल्या. त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आहेत. सामान्यांची चर्चा अशी आहे, हे सगळं बघून की आमच्या शिंदे साहेबांचं दिल्लीत वजन सगळ्यात भारी आहे. नाही, असं बघा, वजन भारी हलकं आपल्या कामावर असतं. काम करणारा कार्यकर्ता जो आहे, तरी मी काम करणारा कार्यकर्ता आहे, आपल्याला माहीत आहे. मोदी साहेब पण काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे ते जेव्हा मला भेटतात तेव्हा आपुलकीने माझी विचारपूस करतात. पण नेमकी चर्चा काय झाली हे विचारलं ना मी, ते हेलिकॉप्टरच्या घटनेच्या बद्दल. ओके. एकनाथ शिंदे यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेला नवीन महाबळेश्वरमधील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा तापोळा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.